माझं एज 22 आहे. तर एवढ्या कमी वयामध्ये मला डॉक्टरांनी IVF करायला सांगितलं, तर ते योग्य आहे का? जेव्हा आपण वयाबद्दल मॅडम बोलतो की वय हे शारीरिक वय आतलं आणि तुमचं असणारं वय याच्यामध्ये बऱ्याचपैकी तफावत असू शकते. कदाचित तुम्हाला जेव्हा IVF मध्ये सांगितलं जातं आणि ज्याच्यामध्ये तुमचं वय हे 22 असून सुद्धा तुम्हाला IVF सांगितलं जातं, ह्याचा अर्थ तुमचं स्त्री बीजाशयाची कॅपॅसिटी कमी असते. एखादी मुलगी जेव्हा पाळी येते, ती पाळी 14व्या ते 16व्या वर्षी येते. काही महिलांना रजोनिवृत्ती ही 25 वयानं होते, काही महिलांना रजोनिवृत्ती 52 वयाला होते. जर तुमचा हा जो स्पॅन आहे हा कसा ठरवला जातो की तुमच्या स्त्रीबीजाशयामध्ये किती स्त्रीबीज आहेत. इट इज लाईक अ बँकेमधला अकाउंट, विड्रॉल अकाउंट आहे. जर परमेश्वराने देताना तुम्हाला 100 रुपये दिले असतील आणि तुमचं जर 50 रुपयेच राहिले असतील वयाच्या 22व्या वर्षी, तर तुम्हाला ते 50 रुपये हे व्यवस्थित वाढवायला लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला कदाचित IVF सांगावं लागतं. कारण की ह्याच्यामध्ये तुमचं AMH प्लेज अ रोल. AMH ही ब्लड टेस्ट आपण करतो ज्याच्यावरनं कळतं की तुमच्या शरीरामध्ये स्त्रीबीज किती आहेत आणि ते किती वयापर्यंत तुम्ही प्रेग्नन्सी ही ठेवू शकता. आणि जर तेच कमी असेल AMH तर तुम्हाला एज 22 काय म्हणजे 19 वयाला पण सुद्धा मी बघितलंय की त्यांना सुद्धा IVF करावं लागतं.